श्रीमान योगी भाग 3 कथा 12। दुसऱ्या दिवशी पहाटेच्या नगाऱ्याने राजे जागे झाले. महालक्ष्मीच्या देवळातून घंटेचा आवाज येत होता. काकड आरती संपली असावी. राजे स्नान पूजा आटोपून सत्रेवर आले. रात्री दोराच्या साह्याने कोणीतरी गडावर आले एवढीच बातमी गडावर फैलावली होती. राजे सत्रेवर असता महादेव आला. राजांना मुजरा करून तो उभा राहिला. महादेवाकडे पाहून राजांना हसू आवरेल. महादेव शरीराने किरकोळ पण उंचापुरा. राजांचे कपडे त्याला बेडाऊन दिसत होते. विचार विंडरी पर्यंत चढली होती. अंगरका गुडघ्यापर्यंत आला होता. छातीवर बंडी ढिली झाली होती. त्याच वेळी शिवा नाभी सत्रेवर आला. राजाने विचारले, शिवा, आमचा पोशाख कसा वाटतो? शिवा महादेवाकडे पाहतच होता. हसू आवरणे त्याला कठीण गेले. शिवा आपल्या दाढीवरून हात फिरवत म्हणाला, बोलून चालून राजाचं कपडं ते आम्हाला कसं शोभतील? न शोभायला काय झालं? अरे शिवा, तू आमचे कपडे केलेस तर कोणी परका ओळखणार सुद्धा नाही. याच्या आणि आमच्या अंगलटीत फरक म्हणून हे दिसत. बाजीप्रभू, त्र्यंबकराव, गंगाधर पंत ही सारी मंडळी आली. केसाजी सुद्धा आला. राजे म्हणाले, त्र्यंबकराव, आमच्या महादेवाला आधी जमणारे कपडे द्या. आमच्या कपड्यांमुळे त्याची पंचायत झाली आहे. त्र्यंबकरावनी हवालदाराला सांगितले. महादेव त्याच्या बरोबर गेला. राजे सर्वांसह आपल्या महालात गेले. सज्जा कोटीत खलबत बसले. राजे म्हणाले, बोला त्र्यंबकराव, आता या वेड्यातून मार्ग कसा काढायचा? राजे, काही सुचत नाही, कळत नाही. सिद्धी जौहर संपूर्ण शरणागती खेरीज काही मानेल असं वाटत नाही. मग काय, त्याखेरीज इलाज नाही. राजे निश्वास सोडून म्हणाले. राजे, बाजी प्रभूंना बोलते ना. काय झालं बाजी? राजे, आम्ही दुबळे ठरलो. राखता आलं नाही आपल्याला. बाजी प्रभूंसारख्या धिप्पाड बलदंड माणसाने अश्रू ढाळताना पाहून राजांच्या मनाला पीड पडला. राजे म्हणाले, बाजी, नशीब खडतर आहे, पण प्रसंग कितीही खडतर असला तरी शोधला तर मार्ग मिळू शकतो. बाजीने डोळे टिपले. आशेने तो म्हणाला, बोला महाराज, थांबू नका. काल महादेव आला. उत्तरेला 2 वेटी पातळ आहेत असा त्यानं सुगावा आणला आहे. रात्रीचा फायदा घेऊन निसटून जायला तोच मार्ग आहे. त्र्यंबकराव म्हणाले, मग वाट कसली बघायची? गडाची चिंता करू नका. जीवात जीव असे तो. ते मला माहित आहे, पण मार्ग धोक्याचा. शत्रू सावध झाला तर मेटकरी जागेला कापून काढू. बाजी उसळले. तेही जमेल, पण नंतर विशाल गडाखेरीज थांबता यायचं नाही. जवळजवळ 15 कोसाचं अंतर. शत्रूने गाठायच्या आत ते कापता येईल का? राजे, बाजी म्हणाले, वेड्यातून बाहेर पडा. विशाळ गडावर सुखरूप न्यायची जबाबदारी आमची. ठीक आहे, पाहू श्रींची काय इच्छा आहे ती. रात्री एक खास माणूस महादेवावर दिंडी दरवाजातून बाहेर पडला. पहाटेला वादळी वाऱ्यात भिजलेली माणसे गडावर परत आली. ती वेड्याबाहेर जाऊन परत आली होती. राजांना समाधान वाटले. दुसऱ्या दिवशी गंगाधर पंत सिद्धी जौहरकडे तहाची याचना करून सिद्धी जौहर तर सावधपणे गंगाधर पंताशी बोलत होता. बोलणी करून गंगाधर पंत गडावर आले. त्या रात्री राजे शांत झोपी गेले. पहाटे राजे जागे झाले. सकाळी सज्जा कोटीत खास माणसे गोळा होती. पौर्णिमेच्या वातीत पाऊस पडत होता. आषाढाच्या वादळी पावसाने थैमान मांडले होते. वादळी हवेत राजे बेताकूत होते. राजांनी सांगितले, त्र्यंबकराव, 2 पालख्या सज्ज ठेवा. बाजी, तुमची निवडक माणसे घ्या. गंगाधर पंत, पत्र पुरं झालं? गंगाधर पंतांनी पत्र तयार केले होते. राजांनी ते वाचले. शिक्कामोर्तब करून ते पत्र गंगाधरांना दिले. सिद्धी व फाजल यांच्याशी शरणागतीबद्दल वाटाघाटी करण्यासाठी गंगाधर पंतांची नियुक्ती झाली. पत्रात राजाने लिहिले होते, सलाबत खानाने मध्यस्थी करून अली शहाकडे रदबदली करावी, म्हणजे आपण आपले सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण. गंगाधर पंत व आणखी 4 मिळून गडाच्या प्रसिद्ध 4 दरवाजापाशी आले. त्र्यंबक भास्करांनी हा गडाचा प्रमुख दरवाजा 125 दिवसानंतर उघडला. गंगाधर पंत शरणागतीचे पांढरे निशाण घेऊन गड उतरू लागले. वेढा देऊन बसलेल्या हशमांनी ते निशाण पाहिले. सिद्धीकडे वर्दी गेली. फाजल ऐटीने शामियाना बाहेर आला. आपल्या यशाचे कौतुक पाहू लागला. गंगाधर पंतांनी अत्यंत लीनतेने राजांची थैली जौहरच्या हाती दिली. सिद्धीने थैली वाचली. शिवाजी शरणागती पत्करण्यास तयार होता. शिवाजी पुरा चेरीला आला होता. सिद्धीने विचारले, राजा साहब, यहाँ कब हाजीर होंगे? आपण राजांच्या सुरक्षिततेची हमी दिली तर राजे उद्या हजर होतील. आम्ही जरूर ती हमी देऊ, सिद्धी म्हणाला. यात शिवाजीचा डाव दिसतो, फाजल म्हणाला. आब्बाजांच्या वेळी अशीच बोलणी झाली होती.
सिद्धी जवळ हसला, म्हणाला, फाजल, अफजल खानाच्या वेळी अशीच बोलणी झाली, पण वेडा असा नव्हता. त्यावेळी तुझे आप्पाजान शिवाजीला भेटायला गेले. उद्या शिवाजी इथे येतो आहे, त्याला यावंच लागेल. राजांच्या सुरक्षिततेची हमी घेऊन राजे उद्या सिद्धी जवळच्या शामियान्यात हजर होतील असे सांगून गंगाधर पंत गडावर परतले. साऱ्या छावणीत ही बातमी पसरली. अखंड पावसाच्या माऱ्यात सापडून बेजार झालेली छावणी त्या बातमीने आनंदित झाली. वेड्याचा ताण एकदम कमी झाला. फाजल खान उद्याचे स्वप्न पाहत होता. सिद्धी जौहर आपले विजापुरातील प्रचंड स्वागत नजरे फुलून घालत होता. बाहेर अखंड पाऊस कोसळत होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.